मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळू शकतं. राजकीय आरक्षण मिळण्याचा हेतू असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनोज जरांगेंना टोला. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा आंदोलकांसह जरांगेंचं मुंबईत दिशेने कूच. जरांगेंना आझाद मैदानात एका दिवसाचं आंदोलन करता येणार, तर माझं आंदोलन एका दिवसाचं नाही तर बेमुदत असेल. मनोज जरांगेंचा इशारा. सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न. विखे पाटील, उदय सामंत जरांगेंशी चर्चा करण्याची शक्यता. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न. जरांगेंच्या कथनी आणि करणीमध्ये फार फरक. मुंबईत अनुचित प्रकार घडला तर जरांगेच जबाबदार असतील. गुणरत्न सदावर्तेंची टीका. जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी. चर्चेतून तोडगा निघू शकतो. मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. ओबीसी महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा. गरज पडल्यास मुंबईकडे जाणार. तयारी दर्शवली. ओबीसी महासंघाचा निर्णय. जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचं बॅनरमधनं उत्तर. फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपनं लावलं बॅनर. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. बॅनरवर केला उल्लेख. एकनाथ शिंदेंनी घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. सरकारशी मतभेद आहेत मात्र भांडणं नाहीत. भाजप आरएसएस संबंधांवर सरसंघचालकांनी केलं भाष्य. नागपूरमध्ये भाजपची शहर कार्यकारिणीची यादी जाहीर. तर पालिकेच्या निवडणुकांसाठी नियुक्त्या या जुन्या आणि नव्याचा मेळ घालत भाजपचा प्रयत्न. विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू. 9 जण गंभीररित्या जखमी. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत. देशासह राज्यात कांद्याचं अतिरिक्त उत्पादन. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त. कांद्याचे दर घसरले तर कांदा उत्पादक शेतकरी संकटात.